नमस्कार ग्रामस्थांनो, एक व्हिडिओमार्फत एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला। जिल्हा वार्षिक योजना ह्याच्या अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीला सरकारने 90 लाखाची निधी मंजूर केलेली आहे आणि ही निधी लवकरात लवकर ग्रामपंचायतीला मिळण्यास सुरुवात होणार आहे। या निधीचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून येणारी ग्रामपंचायत निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे। म्हणून त्या ग्रामपंचायतीमध्ये योग्य त्या व्यक्तीलाच निवडून द्या। सरपंच, उपसरपंच, सदस्य हे ग्रामपंचायतीसाठी खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहेत। पहिलाचा जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे। जे पण सदस्य, सरपंच, उपसरपंच तुम्ही द्याल, ज्याला कोणाला द्याल, संधी द्याल, चांगल्या व्यक्तीला द्या। कारण येणारा काळ हा खूप महत्त्वाचा आहे। येणारी निधी चांगल्या येतात, ह्या निधी वापरता आला पाहिजे। शिकाऊ लोक असली पाहिजेत तर ते त्या निधीचा पुरेपूर वापर करतील। हा निधी 90 लाखाचा आलेला आहे। तो 90 लाखामध्ये काही निधी हा प्रत्येक गावामध्ये स्ट्रीट लाईट्स वगैरे दिवाबत्तीची सोय करण्यासाठी आहे, ग्रामपंचायती सरकारी कार्यालयावर सौर लाईट लावण्यासाठी आहे, क्रीडांगणं बनवण्यासाठी आहे, वाचनालय बनवण्यासाठी आहे, तसेच सरकारी जागांमध्ये सौंदर्यीकरण म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी आहे। तर या निधीचा पुरेपूर वापर होणं गरजेचं आहे। पण हा निधी वापरण्यासाठी ग्रामपंचायतीची, ग्रामसभेची परवानगी असणं गरजेचं आहे, त्याशिवाय वापरता येणार नाही। म्हणून प्रत्येकाने ग्रामसभा अटेंड करा, ग्रामसेवकांना वेळोवेळी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, प्रत्येक योजनेची पेपर तपासून पहा। त्यासाठी प्रत्येक तरुणाने मेरी पंचायत ॲप आहे तो तुम्ही वापरावा। त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक डिटेल येते, त्या डिटेलची माहिती घ्यावी आणि येणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करून समृद्ध आणि विकसित ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी मदत करा। म्हणून परत एकदा सांगतो, येणारी निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे। ज्याला कोणाला तुम्ही संधी द्याल, ह्या वेळेला चांगल्या व्यक्तीला संधी द्या आणि आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करून घ्या, ही विनंती।